नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज पितृपक्षामध्ये तांदळाची खीर कशी बनवतात ते मी आज ही रेसिपी घेऊन आलेले आहे। तर मी आज तुम्हाला ही तांदळाची खीर कशी बनवायची आहे ते सांगणार आहे आणि ह्या कमी वस्तूमध्ये ही खीर बनवल्या जाते। यामध्ये काजू, बदाम, साखर आणि वेलची पावडर लागणार आहे। चला तर मग आता मी तुम्हाला रेसिपी सांगते। इथे 1 लिटर दूध घ्या। तुम्ही कोणतेही बॅग फुल क्रीमचंही तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे वरव्याचे दूध होते म्हणून मी तेच घेतले। हे दूध गाईचे दूध आहे आणि जर तुम्हाला फुल क्रीम पाहिजे असेल तर तुम्ही फुल क्रीमही तुम्ही वापरू शकता। आणि 1 लिटर दूधमध्ये खूप 5 ते 6 वाट्या ही खीर बनते आपली तांदळाची खीर। आणि पितृपक्षामध्ये ही तांदळाच्या खिरीचाच नैवेद्य असतो। प्रत्येकाकडे हे करते आणि सध्या पितृपक्षही चालू आहेत। चला तर मग आता गॅसवर पातेले ठेवा व फुल गॅसवर दुधाला उकळी येईपर्यंत ठेवा आणि दुधाला उकळी आली की मग गॅस बारीक करा। मंद आचेवर आपल्याला ही पूर्ण खीर होऊ द्यायची आहे व चमच्याच्या मदतीने सारखं हलवत राहा। चला मग आता आपण तांदूळ घेणार आहोत। गॅसवर एक कढई घ्या। कढईमध्ये 1 चमचा तूप घाला व अर्धा कप तांदूळ घ्या। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। मी अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे। आणि आता हा तांदूळ छान असा भाजून घ्यायचा आहे आणि तांदूळ भाजेपर्यंत आपण एकदा दुधाकडे परत बघूया। दूध हे छान उकळत आलेले आहे। दूध आपल्याला छान आटून घ्यायचे आहे आणि सारखे हलवत राहायचे आहे म्हणजे आपले दूध हे खाली करपणार नाही। चमचा ठेवल्यामुळे दूध हे अजिबात करपत नाही। आणि मधून मधून तांदळाकडेही बघा आणि तांदूळही छान बारीक मंद आचेवरच मी छान भाजून घेतलेले आहेत। आणि तांदूळ भाजेपर्यंत आता आपल्याला काजू लागणार आहेत आणि तुम्ही काजू तुमच्या जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता। काजूमध्ये पाणी घालून ठेवा, भिजत घालत ठेवा। आणि तांदूळ आपला छान आता भाजलेले आहेत। छान असे खरपूस लाल रंग येईपर्यंत भाजायचे आहेत आणि थंड झाले की तांदळामध्ये दूध किंवा पाणी घालून हे तांदूळ भिजत घालायचे आहेत 10 मिनिटं। आणि आता आपले तांदूळ आणि काजू छान भिजलेले आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून छान याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे खीर खूप छान होते। आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला हे दुधामध्ये टाकायचे आहे आणि दुधामध्ये टाकताना चमच्याने एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत या पिठाच्या। आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेले वाटण होते का त्यामध्ये पाणी घालून परत टाकायचे आहे। थोडे बारीक कुटलेले काजू टाकलेले आहेत, बारीक कुटलेले बदाम टाका व 1 चमचा वेलची पावडर घाला। आणि जर तुम्हाला केसर हवा असेल तर तुम्ही केसरही घालू शकता। जर आवडत असेल तर तुम्ही केसर दुधामध्ये मिक्स करून घालू शकता। मी इथे घातलेला नाही आहे आणि मला 1.5 कप साखर लागलेली आहे। मी 1 कप साखर घालत आहे सुरुवातीला। जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकतात। मी सुरुवातीला 1 चमचा साखर घातली व परत अर्धा कप साखर घातली आहे। मला सगळं मिळून 1.5 कप साखर घातलेली आहे आणि चमच्याच्या मदतीने छान सर्व एकजीव हलवत राहा। आणि तांदूळ टाकल्यामुळे आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचे आहे तांदूळ चांगले छान शिजेपर्यंत। आता आपली ही खीर छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। छान घट्टसरपणाही आलेला आहे। चला तर मग आता आपण ही खाण्यासाठी देऊया। आणि एक बाउल घ्या व त्यामध्ये ही खीर तुम्ही खायला देऊ शकता। आणि ही खीर कशी पितृपक्षामध्ये नैवेद्याला ही खीर असती। प्रत्येकाच्या घरी ही खीर बनवली जाते या 15 दिवसामध्ये। जर तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि जर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रोज नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा। तुम्ही बघू शकता आपली तांदळाची खीर ही बनवलेली आहे आणि वेळही जास्त लागत नाही, अर्धा तासच लागतो। तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद।